शेठ, ही आमच्या गावची चंडिका माता फार सत्वशील आहे. सगळ्यांना नवसाला पावणारी आहे. बऱ्याच दिवसापासून तुम्ही टेन्शन मध्ये दिसत होतात, म्हणून मी तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलो. मी बडा टेन्शन मध्ये आहे. माझं हे काम झालं नाही तर मी रस्त्यावर येऊन जाईल. समजत नाही काय करायचं. मी एकदम मजदार मध्ये फसलोय. शेठ, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. अहो, आपल्या मनातलं दुःख मनमोकळेपणाने तुम्ही देवीसमोर मांडा. देव तुम्हाला नक्कीच यश देईल. ठीक आहे, तुझ्या सांगण्यावरून मी आलोय ना, आणि माताजीवर माझा विश्वास आहे. आणि दुनियासमोर दुखडा गाण्यापेक्षा आपण माताजी समोरच दुखडा गाऊया. आणि माताजी शिवाय माझा दुसरा आहे तरी कोण? शेठ, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. चला. मैं बड़ी मुश्किल में हूँ, मुझे इस मुश्किल से बाहर निकालो. मैं तुम्हारे मंदिर के काम में मदद करूंगा. इस बच्चे की प्रार्थना पूरी करूंगा. हेलो, हाँ, क्या बात कर रहे हो? काम हो गया? वो भी बिना रुकावट की? क्या सामने से एडवांस भी आ रहा है? बहुत अच्छी खबर सुनाई तुमने. ठीक है, तुम शाम के मीटिंग की तैयारी करो, मैं आता हूं. चंडिका माता, तुम्हारा लाख लाख धन्यवाद जो तुमने मेरी डूबती हुई नैया पार कर दी. जय चंडिका माता, जय चंडिका माता. तुला योग्य रस्त्याने सोडले. बाई तुम्ही राहता कुठे? त्याच इथे.
चंडिका माते मला माफ कर. माते, तू मला मोठ्या संकटातून टाकलं आणि मी तुला विसरलो. माते तुझ्या मुलाला माफ कर. माते, मला माताजीच्या मंदिराच्या बांधकामासाठी काही मदत करायची होती. माताजीने मला मोठ्या संकटातून टाकलं, पण मी माताजीला विसरून गेलो. पण माताजीने मला योग्य वेळी सावरलं. आई चंडिकेच्या कृपेने आपलं काम झालं ना, बस. आणि काय आता आदिशक्तीच्या या मंदिराच्या पुढील कामाची चिंता तिला. अहो, आम्ही चिंता करणारे कोण? तिच्या कामाची तिलाच चिंता. काय हो? खरंय तुमचं म्हणणं. आपलं म्हणणं खरं आहे. आम्ही काही निमित्त मागतो देवीच्या निमित्त. आपण काय निमित्त मागतो? आपण काय निमित्त मागतात?